विरारच्या इमारत दुर्घटनेमध्ये चौथ्या मजल्यावरती जोविल नावाचं कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं। त्यांची जी 1 वर्षाची उत्कर्षा नावाची मुलगी होती, तिच्या घरामध्ये वाढदिवस होता, सर्वत्र वाढदिवस साजरा करत होते। आपण बघू शकता की हा जे ओमकार जोविल नावाचं कुटुंब होतं आणि याच मुलीचा जो आहे हा वाढदिवस होता। आता ओमकार हाचा जो आहे हा अद्यापही मिसिंग आहे। त्याची मुलगी आणि पत्नी या दोघं रेस्क्यू करत असताना मिळून आलेले आहेत। दोघांचा पण मृत्यू झालेला आहे। ज्या दिवशी बर्थडे झाला त्या दिवशी ओमकारचा मित्र जो आहे तो त्या बर्थडेमध्ये होता। आता माझ्यासोबत आहे। नाव काय आहे तुझं नेमकं? शंकर जाधव। ओके शंकर, नेमकं त्या दिवसाचा प्रसंग काय होता ज्यावेळेस ओमकारच्या घरामध्ये वाढदिवस साजरा होतो? जसं की त्याचे नातेवाईक आलेले, रिलेटिव्ह सगळे आलेले आणि धूमधाममध्ये बर्थडे साजरा करत होते आणि सगळे मित्रपरिवार पण आलेले। आम्ही गेलोय आलोय, येऊन जाऊन सगळे मित्रपरिवार होतेच आणि आता पण इकडे हजर आहेत। निम्मी मित्र आहेत, खूप जण इथे आता जिकडनं झाले आहेत त्या दिवसापासून आम्ही इथेच आहे, कुठे गेलो पण नाही, सगळे मित्र इथेच उभे आहेत। तू नेमकं किती वाजता घरी गेला होतास? ज्यावेळेस घरामध्ये गेलास त्यावेळेसचा क्षण काय होता आणि ही दुर्घटना तुला कधी कळाली? मी गेलो सुमारे 9:30च्या दरम्यान, 9:30 ते 10:20 पर्यंत मी तिकडे होतो। त्यानंतर मी निघालो आणि जसं की आता बाप्पा येतात त्याचा आगमनाचा वेळ आहे, तर मी डेकोरेशन करत होतो। तर मला कळालं काहीतरी 11:44-45 पर्यंत मला कळालं की असं बिल्डिंग पडले, पण कुठली बिल्डिंग ते कळालं नव्हतं। नंतर 12 वाजता पोरं बोलली की शाखेच्या बाजूची बिल्डिंग पडले। तेव्हा आम्ही आलो, इथे बघितलं तर हा बिल्डिंग पडलेली आणि त्याच्यामध्ये ते ओमकार जोविल आमचा मित्र आहे, त्याचीच साईड पडली। जो राहतो त्याचा सगळ्यात कोपऱ्यात रूम होता 4थ्या माळ्यावर, त्याच्याच साईडला सगळ्यात जास्त हानी झालेली आणि तीच साईड पडलेली। आता यामध्ये कोण कोण भेटलेलं आहे आणि ओमकारची तुम्हाला काय माहिती मिळाली? आता ओमकारबद्दल तर काय माहिती नाही अजून मिळाली, ओमकार कुठे आहे काय आहे, पण त्याची वाईफ आणि पोरगी ते दोघं भेटलेले आहेत। त्यांना आपण विरार वेस्टच्या रुग्णालयामध्ये ठेवलेलं आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते विरार वेस्टच्या रुग्णालयामध्ये आहेत। नेमका ही दुर्घटना घडली आणि एकीकडे आनंद होता घरामध्ये आणि अचानक घडलेली ही दुर्घटना होती। ह्या सगळ्या घटना तुम्हाला ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेसच्या काय भावना होत्या? काय भावना असणार? जसं की आपण ज्या चिमुकलीला हातात घेतलंय थोड्या वेळापूर्वी आणि थोड्या वेळाने आपल्याला कळतं ती चिमुकली राहिली नाही, तर काय भावना असणार ते तर सगळ्यांनाच माहिती आहे। वाईट तर वाटणारच, कारण की अख्खं परिवार, मित्राचा अख्खा परिवार राहिला नाही बोलल्यानंतर भावना तर वाईटच असणार। आणि अचानक असं होईल कोणाला सांगून तर झालं नाही, तरी पण जेवढं होतं तेवढं आमच्या सगळ्या मित्रपरिवाराने जेवढं होतं आमच्याकडनं प्रयत्न करतो आम्ही लवकरात लवकर तो भेटावा, एवढीच आमची इच्छा। निश्चितच हा जो ओमकार अद्यापही मिसिंग आहे, त्यांचा मित्र आहे हा शंकर जाधव, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कारण ज्या घरामध्ये ज्या चिमुरडीला काही वेळापूर्वी त्यांनी हातात घेतलेलं होतं, तिच्यासोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केलेला होता आणि अवघ्या काही क्षणामध्ये एक मेसेज येतो की इमारत कोसळली आणि त्यामध्ये त्या मित्राचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।